श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे दुधी हलवा. त्यासाठी मी इथे 2 मीडियम दुधी घेतलेले आहेत. आता त्यासाठी लागणारे मी साहित्य दाखवते. तर त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे साखर घेतलेली अंदाजे. आता आपला दुधी जितका दुधी किसल्यानंतर केवढा भरतो ते एका बाउलमध्ये टोपामध्ये मापायचा दुधीचा किस आणि त्याच्या अर्धी साखर घ्यायची. तर आपण अंदाजे घेतलेली आहे मी. आता मला दुधी किसायचे त्याच्यासाठी मग मी नंतर त्याप्रमाणे घेणार अर्धी साखर. दुधी किसलेला त्याच्या अर्धी साखर घेणार. इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. काजू आणि बदामचे तुकडे घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठचेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात. साजूक तूप घेतले मी 4 टेबलस्पून. वेलची जायफळची पूड घेतलेली आहे मी 2 टेबलस्पून. आणि मावा घेतलेला आहे. ते 125 ग्रॅम मावा घेतलेला आहे. आणि 1 चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. चिमूटभर मीठ याच्यासाठी कारण कुठचाही गोडाचा पदार्थ असला की त्याला 1 चिमूटभर मीठ टाकलं ना का त्या गोडाच्या पदार्थाला छान टेस्ट येते. तर दूध घेतले मी इथे अर्धा लिटर. आता मी इथे गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही म्हशीचं पण दूध वापरू शकता. आता मी इथे मावा घेतलेला आहे त्यामुळे मी इथे गाईचं दूध घेतलेलं आहे. आणि जर मावा नसेल तर तुम्ही म्हशीचं दूध घ्या. आता सर्वप्रथम आपण दुधी सोलून घ्यायचं आहे. सोलून घेऊन मग कापून त्याला किसून घ्यायचं आहे. तर आपण सगळा असा दुधी असा सोलून घेऊया. अशा प्रकारे मी आता सगळा दुधी सोलून घेते. हे बघा आता मी सोलून घेतलेला आहे दुधी. आता आपण हा देठाच्या बाजूचा भाग कापून घ्यायचा आणि हा खालचा म्हणजे दोन्ही बाजूने कापून घ्यायचे. खालचा वरचा असा भाग कापून घ्यायचा, काढून टाकायचा आणि असे तुकडे करून घ्यायचे दुधीचे. असे तुकडे करायचे आणि मग किसायचा. अशा पद्धतीने तो किसायचा. त्याच्या आधी आपण थोडा खाऊन बघायचा कारण दुधी कधी कधी कडू असतो. तर खाऊन बघायचा कसा आहे. चांगला असेल. कडू असेल तर अजिबात घ्यायचा नाही. दुधी कडू असेल तर अजिबात घ्यायचा नाही, टाकून द्यायचा. त्याच्यावरून जनावर गेलेलं असतं त्यामुळे ते कडू झालेलं असतं आणि मग तो बादतो, विषारी असतो तो. त्याच्यामुळे कडू दुधी अजिबात घ्यायचा नाही. म्हणून आधी चाखून बघायचा. आता हे पुढचं मागचं आपण कापून टाकायचे. याचे पण असे तुकडे करून घेऊ आपण. अशा पद्धतीने तुकडे करून आपण तो किसून घेऊया दुधी. आता आपण अशा पद्धतीने किसून घेऊया. ही किसणी हे बघा अशा पद्धतीने किसून घ्यायचा दुधी. हे बाजूला ठेवते. आणि आपण असा दुधी किसून घेऊ. आता सर्व किसणीवरती पटापट होतो किसून, काहीच वेळ नाही लागत. हे बघा अशा प्रकारे मी आता सर्व दुधी किसून घेते. हे बघा अशा प्रकारे मी दुधीचं किसून घेतलेलं आहे. हा बघा आता तो लगेच करायचा, ठेवू नाही द्यायचा कारण तो दुधीनं लगेच काळा पडतो. आता आपण लगेच करायला. मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि गॅसवर टोप ठेवलेलं आहे. आणि गॅस चालू करून घेतलं आहे. आता टोप ठेवले. आता मी त्याच्यामध्ये साजूक तूप आहे ते घालून घेऊ आपण. आता तूप आपलं टाकलेलं आहे. आता आपण हे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते आपण थोडे फ्राय करून घेऊ. याच्यात जास्ती नाही, थोडेसे असे फ्राय करून घेऊ. मी असं थोडेसे असे फ्राय करून घेतले. आता आपण गॅस घालूया नाही तर ते करपतील. आणि आता मी सर्व काढून घेते ड्रायफ्रूट्स. हे बघा अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहे आणि गॅस पण चालू करून घेतलेला आहे. आता आपण लगेच किस आहे ना आपला किसलेला दुधीचा किस तो टाकून घ्यायचा या तुपावरती. बघा टाकून घ्यायचा सर्व किस. थोडासा हलकासा असा फ्राय करून द्यायचा आपण किस. जास्ती नाही शिजवायचा तो याच्यामध्ये, म्हणजे
तुपावर जास्ती नाही करायचा, थोडासा हलकासा फ्राय करून घ्यायचा. बघा मी दुधीचा केस सर्व टाकून घेतलेला आहे. आता थोडासा असा हलकासा त्याला फ्राय करून घेऊया आणि मग दूध घालून घेऊया. थोडासा हलकासा असा फ्राय करून घेऊ. बघा आपण हलकासा असा दुधी चांगला परतून घ्यायचा, म्हणजे तुपावरती हलकासा असा परतून घ्यायचा. परतला आपण. आता त्याच्यात आपण दूध घालून घेऊया. आता मी हे दूध गरम करूनच घेतलेलं होतं. हे अर्धा लिटर दूध मी गरम करून घेतलेलं. आता हे आपण घालून घेऊ. असं मलई सकटच आहे ते. आता आपला हा दुधीचा केस चांगला शिजेल त्या दुधामध्ये. एवढ्यात साखर टाकायची नाही. दूध थोडं हे झालं ना, म्हणजे त्यातलं कमी झालं ना, जरा साठलं ना का मग आपण त्याच्यात साखर घालू. अशा पद्धतीने करा. मस्त दुधी हलवा लागतो. खूप छान लागतो दुधी हलवा. उलट गाजराच्या हलवापेक्षा दुधी हलवा खूप छान लागतो. नक्की तुम्ही करून बघा. आपण याच्यात कुठचाही फूड कलर टाकत नाही. जो नॅचरल कलर आहे आपल्या दुधीचा तोच आपण तशाच पद्धतीने करणार आहोत. दुकानवाले कसे कलर टाकतात आणि हिरवागार दाखवतात, आपल्याला तसं नाही करायचं आहे. तर आपण हा शिजत ठेवूया. आता आपण गॅसची फ्लेम वाढवलेली आहे, म्हणजे आपला दुधी हलवा लवकर होईल. एकदमच तुम्ही बारीक करून ठेवला तर लवकर होणार नाही. तुम्ही काही काम करत असेल तर बारीक करून ठेवला तर ठीक आहे, पण मध्ये मध्ये लक्ष देत जा, नाही तर उगाच करपून जाईल. आणि गॅसची फ्लेम फास्ट करून तुम्ही मध्ये असं लगेच पटकन होऊ शकतो तो. आता मी ठेवते शिजायला. गॅसची फ्लेम फास्टच ठेवलेली आहे. तर मी इथे चेक करते मध्ये. तुम्हाला जर घाई नसेल तर तुम्ही गॅसची फ्लेम लहान म्हणजे बारीक करून ठेवली तरी चालेल. हां, घाई असेल तर फास्ट करून तुम्ही उभं राहून करून घेऊ शकता. पण तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही गॅसची फ्लेम स्लो करून होतो तो. चला आता आपण शिजत ठेवूया. आणि याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर आपलं सगळं दुधीचं सगळं ते ओतून जाणार, सगळं दूध वगैरे सगळं ओतून जाणार. झाकण न ठेवताच आपल्याला हा दुधी हलवा करून घ्यायचा आहे. झाकण ठेवायचंच नाही अजिबात, नाही तर ओतून जाणार सगळं. चला आता आपण शिजत ठेवू. बघा आता आपला बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे. दुधीचं पण पाणी निघतं, दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता आपण याच्यात साखर घालून घेऊया. साखर मी बरोबर दुधीच्या किसाच्या अर्धी घेतलेली आहे. तरी साखर घालताना थोडी थोडी करून अशी घाला, म्हणजे उगाच गोड नको व्हायला. आधीच तुम्ही पक्के टाकतील तर खूप गोड होईल. त्या हिशोबानेच टाका. जास्ती गोड खात नाही कोण, तुमच्याकडे कोणाला जास्ती गोड नाही आवडत. पण ज्याला जसं आवडते त्याप्रमाणे साखर घालून तुम्ही करा. टेस्ट करून बघायचं गोड किती पाहिजे ते. गोड वाटत असेल तर नाही टाकायची, अजून गोड कमी वाटत असेल तर टाकायची. आता साखरेमुळे आता परत पातळ होईल. आता आपण साखरेला पण आटून घेऊया पाण्याला. ते आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. 1 चिमूटभर मीठ होतं आपलं, ते टाकू. आता परत आपण हे थोडं आटत ठेवूया. आता मी टेस्ट करून बघितलं तर बरोबर आहे गोड, पण थोडीशी कमी करा. आता आपण मावा पण टाकणार आहोत ना, मग आपण थोडीशी अजून टाकून घेऊया साखर. म्हणजे कसं परफेक्ट एकदम होईल. म्हणजे तुम्ही टाकून बघा, कारण का मग गोड जास्ती पण नको व्हायला. आता आपण परत हे साखरेचं पाणी आटत ठेवूया. हे बघा आता बऱ्यापैकी आपलं साखरेचं पाणी पण आटलेलं आहे. आता या स्टेजला आपण काय करायचं, मावा टाकून घ्यायचा. आता आपण हा मावा आहे 125 ग्रॅम तो टाकूया. आणि याला चांगलं असं मिक्स करून घेऊया. असं तो लगेच त्याच्यामध्ये हे होतो, ऑब्झर्व होतो, त्याच्यामध्ये मिक्स होईल तो. असं आपण असं दाबून घेऊन असा मिक्स करून घ्यायचा. असं त्याच्यात असं दाबून घेऊन त्याला असं मिक्स करून घ्यायचा माव्याला.
हे पहा, आता आपला मावा एकदम सगळा मिक्स झालेला आहे मस्तपैकी. आता काय करायचं, आता जो आपल्याला जर गॅसची फ्लेम फास्ट असेल, मोठी असेल, तर आपण आता बारीक करून घ्यायची. कारण का उगाच मग करपाला वगैरे नको, कारण तो मावा टाकलेला आहे ना आता आपण, मग तो करपू शकतो. म्हणून गॅसची फ्लेम बारीक करायची आणि होतो तो लगेच थोड्या वेळाने लगेच. तर तुम्ही फास्ट होऊन काय करायला गेलं तर तो करपून जाणार, वास येणार. त्यापेक्षा गॅसची फ्लेम बारीक करा. एक तर तुम्ही उभे असेल तर करून घ्या फास्ट करून, गॅसची फ्लेम फास्ट होऊन तुम्ही करून घ्या. आता आपण काय करायचं, आता आपण वेलची जायफळची पूड आहे ना ती टाकून देऊ. कारण का आधी नाही टाकायची, आधी टाकली असते तर वेलची जायफळचा वास सगळा उडून गेला असता. मग उशिरा टाकली ना एकदम लास्टला तर तो वास खूप छान येतो वेलची जायफळचा. आपण एक 10 मिनटं जरा गॅसची फ्लेम थोडी बारीक करून मीडियम टू लोवर ठेवून आपण ठेवूया जरा. म्हणजे तो ना जरा सुकला पाहिजे, असा सुका सुका झाला ना का खूप छान लागतो. आपण जरा सुकून घेऊ त्याला. हे बघा आता बऱ्यापैकी म्हणजे झालेलं आहे, आपला सुकलेला आहे बघा. हलवा आपला सुकलेला आहे मस्तपैकी. हे बघा आता आपला हलवा बऱ्यापैकी सुकलेला आहे. हे बघा आता पातेल्याला पण असं सोडायला लागलं आहे, म्हणजे आपला हलवा झालेला आहे बरोबर. आता आपण काय करायचं, आता याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून ना साजूक तूप टाकूया. परत 1 टेबलस्पून साजूक तूप टाकायचं, मग त्याच्याने अजून खूप तो छान होतो. आणि जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले ना ते मी थोडे गार्निशिंगसाठी काढलेले आहेत बाजूला, आणि थोडे वेगळे ते याच्यामध्ये टाकूया. मस्त आपला झालेला आहे, मस्त सुगंध एवढा सुटला आहे ना दुधी हलव्याचा. कधी खातो असं होतं वासाने. मस्त सुगंध सुटला आहे आणि खरंच खूप छान लागतो दुधी हलवा. तुम्ही खाल्ला नसेल तर नक्की ट्राय करा. अशा प्रकारे बनवा आणि खाऊन सांगा मला कसा झालेला दुधी हलवा तुम्ही. आता आपलं झालेलं आहे. आता जास्ती पण आपण ठेवायचं नाही आपलं. आणि मावा असतो ना तो मावा अगोदर टाकायचा नाही, लास्टलाच टाकायचा. कारण मग मावा जर करपला ना तर मग ते चांगला नाही लागत, दुधी हलवा खायला चांगला नाही वाटत. त्यामुळे मावा करपवायचा पण नाही, म्हणजे परफेक्ट तो लास्टला टाकायचा. म्हणजे जेव्हा सुकत येतो ना थोडा, म्हणजे साखर बिकर टाकून पाणी सगळं सुकत आलं ना तर मगच मावा टाकायचा लास्ट स्टेजला. झाला आपला दुधी हलवा. आपण गॅस बंद करूया. हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी आपला दुधी हलवा. बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे, एकदम नॅचरल कलर. आणि साजूक तूप टाकायचं. साजूक तूप टाकल्यामुळे काय होते, शायनिंग पण खूप छान येते चकाकी, आणि टेस्टला पण भारी एक नंबर लागतो. हे बघा आता आपण काढून घेऊया. एकदम मस्त दुधीचा हलवा. आणि साखर पण अगदी बरोबर आहे, नाही गोड नाही कमी. चाकून बघून तुम्ही टाका, एकदम पक्के एकदम टाकू नका, नाही तर मग गोड झाला का मग तो खावत नाही आणि कोण खात पण नाही. आता आपण काढून घेऊ. आता आपण मस्त इथे काढून घेऊया. हा बघा आपला मस्त दुधी हलवा तयार झालेला आहे. वरून मस्तपैकी गार्निशिंग करायचं ड्रायफ्रूट्स टाकून. बघा किती सुंदर आपला झालेला आहे दुधी हलवा. घरचा तो घरचा, शेवटी बाहेरचा खाण्यापेक्षा आपण स्वतः घरी करून खाल्लेला खूपच चांगला. आणि दुधी पण आरोग्यासाठी खूप चांगला असतो, औषधी. नक्की ट्राय करा दुधी हलवा. हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी दुधी हलवा नक्की ट्राय करा. एकदम परफेक्ट झालेला आहे. अशा तुम्हाला जर माझ्या रेसिपी खरंच आवडत असतील तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.
तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.